हाय फ्रेंड्स, चला बनवूया आंब्याच्या रसातील मोदक. तर सर्वात अगोदर आपण सारण बनवून घेऊया. थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ओला नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता. पूर्ण एक नारळ आहे ते टाकत आहे. छान भाजून घ्यायचं आहे. थोडीशी खसखस टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं छान. साखर टाकत आहे आवडीनुसार, कारण की आपण आंब्याच्या रसातील बनवत आहोत, त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी टाकायचं आहे. आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे गोडाची चव छान येते. आणि एक आंबा छान बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये, तो टाकत आहे. आणि सगळं साहित्य छान मिक्स करायचं आहे आणि थोडं घट्ट होतपर्यंत फेटून घ्यायचं आहे. छान मिक्स करत राहायचं आहे. आणि थोडे ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि थोडी विलायची पावडर टाकायची आहे. आणि घट्ट झाल्याच्या नंतर आपण याला थंड करायला एका साईडला ठेवून देणार आहोत. या पद्धतीने सर्व मिक्स करायचं, गॅस बंद करायचा आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे. तयार आहे आपलं हे सारण. तर चला, सारण तयार आहे. तर पारी तयार करायसाठी मी 2 तास तांदूळ भिजत टाकून ठेवले होते. आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण. पॉटमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचं छान पातळ असा बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे. छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि एका आता कढईमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्यामध्ये आपण हे काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकून, त्याच पॉटमध्ये पाणी टाकून मी आता कढईमध्ये टाकून राहिलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं. चिमूटभर मीठ टाकत आहे पारीला चव यायसाठी. आणि 1 चमच आपण साखर टाकून घ्यायची आहे पारीला छान चव यायसाठी. आंब्याचा पल्प टाकत आहे. 2-3 चमच आपण आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण याला गॅसवर चढवूया आणि घट्ट होईपर्यंत आपण याला मिक्स करायचं आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप टाकायला विसरली होती, तर आता तूप टाकत आहे. आणि हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. मंद गॅसवरती करायचं आहे. एकदम मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर लवकर जळते, ते छान शिजत पण नाही. जर तुम्ही या पद्धतीने मोदक बनवले, म्हणजे मोदकाची पारीसाठी आपण जर या पद्धतीने पीठ बनवलं तर ते मोदक आपले खूप छान बनतात. तुम्ही पिठापासूनही बनवू शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने करायचं. या पद्धतीने बनवलेले मोदक खायला खूप टेस्टी लागतात. थोडी मेहनत लागते, पण खूप छान लागतात. तर या पद्धतीने आपण पीठ बनवून घेतलेलं आहे. 5 मिनटं झाकून शिजवलेलं आहे त्याला. आणि आता आपण एका परातीमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे. काढून थंड करून घ्यायचं आहे. पीठ छान पसरवून घेत आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. पीठ थंड झाल्याच्या नंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि छान मळून घ्यायचं आहे. तूप छान गोळा करून घ्यायचा आहे. तर आपलं पीठ पण तयार झालेलं आहे. छान मळून घेतलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग नाही वापरलेला आहे. रंग टाकला की सुंदर दिसतो. तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर जास्त पिवळा रंग हवा असेल तर. तर आता पीठ तयार आहे, सारण तयार आहे. तर चला मोदक बनवायला सुरुवात करूया. खूपच टेस्टी असे झालेले आहेत हे मोदक. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आंब्याच्या रसाचे मोदक खूप छान लागतात. एक छोटा गोळा घेऊन आपण या पद्धतीने मोदकाची पारी बनवून घ्यायची आहे. तुम्ही पुरी मशीनमध्ये पण करू शकता. या पद्धतीने बनवायचं आहे. आणि थोडंसं सारण टाकून आपण मोदक वळून घ्यायचं आहे. कळ्या बनवून घेत आहे या पद्धतीने. खूप मोठे मोठे मोदक नाही बनवून राहिलेली आहे, छोट्या साईजचेच मोदक बनवत आहे.
तर या पद्धतीने पारी बनवून घ्यायची आणि आपण यामध्ये सारण भरून मोदकाचा आकार द्यायचा आहे. याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत. तुम्ही हे मोदक साच्याने पण बनवू शकता. मी याच्या अगोदर याचा व्हिडिओ टाकलेला आहे, उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये आपण याच पद्धतीने पीठ बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला साच्याने मोदक कसे करायचे ते सांगितलेले आहे. तर तुम्ही साच्याने पण करू शकता. साच्यामध्ये पीठ भरायचं आहे आणि त्यामध्ये एक छोटंसं असं होल करायचं आणि त्यामध्ये आपण सारण भरायचं आणि वरून पॅक करून द्यायचं. तर त्या पद्धतीने ते आपले साच्याचे मोदक पण बनतात. याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे आहे आणि स्टीम करायला ठेवायचे आहे. जोपर्यंत आपले मोदक बनून राहिलेले आहेत तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खायला खूप अप्रतिम चवीचे असतात हे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवलेले आहे आणि आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आता आपण मोदक स्टीम करायला ठेवून राहिलेलो आहोत. तर ताटाला मी अगोदर तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मोदकावरती थोडंसं केसर टाकत आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किप पण करू शकता. तर या पद्धतीने आपण वाफवून घ्यायचे आहे. 5-10 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. वाफवल्याच्या नंतर थंड करून घ्यायचे आणि नंतर काढायचे आहे. बघा तयार आहे आपले हे मोदक. आता छान थंड करून घ्यायचं. बघा बिलकुल हाताला चिटकत नाही आहे आणि थंड झाल्यानंतर बघा. तर चला आता आपण मोदकाचा गणपती बाप्पाला नैवेद्य लावूया. याच पद्धतीने आपण मोदक बनवायचे आहे. तयार आहे आपले आंब्याच्या रसाचे